आणि पंच लवकर करायचा आहे. आणि मी मोरवणे गावच्या स्वयंसेवकांना विनंती करेल की आता सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत तर थोडंसं लाईनचा जरा ताबा घ्यायचा आहे, कारण बॉल आपले जात आहेत आणि आपल्याला बॉल लागतील. सो प्लीज जरा लाईनवर राहा. या अगोदरचा जो सेमीफायनलचा मॅच झाला त्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू आहे तो म्हणजे अजय काते यांनी यायचं आहे, कारण सुरेख अशी धावांचा एक डोंगर उभा केला. त्याच्यात 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले त्याच्याकडून आणि खरोखरच अप्रतिम दिवसभर आज मात्र बॅटिंग केलेली आहे त्यांनी. मी जितू रिकामे यांना विनंती करतो की त्यांनी ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट प्रितेश दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी ते द्यायचं आहे. सुरेख अशी फलंदाजी मात्र केली होती ती म्हणजे अजय काते यांनी 2. जय घाटवळ. चला बॅक टू द क्रिकेट. आता मात्र सुरेख सामने आतापर्यंत आणि आता सेकंड सेमीफायनल आपल्याला मैदानात दिसत आहेत ते 2 संघ म्हणजे SYMDB रोशन तांबडे आणि वावडुंगी समीर. हॅलो हॅलो. जय घाटवळ पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी सेमीफायनल सेकंड सेमीफायनल श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6वे SYMDB वर्सेस वावडुंगी. सुंदर तटवलेला चेंडू, पहिला चेंडूवर मात्र हल्ला मिड विकेटच्या दिशेने झालेला हा चेंडू. काहीच मिसअंडरस्टँडिंग होत असताना मात्र पंचांचा डिसिजन 2 धावांनी मात्र या सेकंड सेमीफायनलचा श्री गणेशा करत असताना वावडुंगी समीर हा संघ स्ट्राईक इनला आहे. बॅट्समन तो म्हणजे अक्षय काते आणि नॉन स्ट्राईकला आहे म्हणजे समीर आरेकर कॅप्टन स्वतः. आणि हा लेग बाईच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाताना पंच घोषित करत असताना 1 धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 3. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिली सेमीफायनल पाहता एका 24 धावसंख्येचा आव्हान 24 धावांचा एक डोंगर उभा केला होता आणि त्याच्या त्या आव्हान ते पेलता नाही आलं ते म्हणजे बोरीचा माल या संघाला. आता मात्र पाहण्यालायक असेल या सेकंड सेमीफायनल मध्ये किती धावा करतायत ते वावडुंगीचे हे प्लेयर्स. परत एकदा सुरेख चेंडू हाताळलाय तो म्हणजे जय घाटवळच्या माध्यमातून काहीसा न समजलेला चेंडू इन स्विंगर आणि बॅटचा आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते जय घाटवळ. आज सुरेख गोलंदाजी मात्र दिवसभरात त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचाच कुठेतरी एक पुनरावृत्ती तो आता या सेमीफायनल मध्ये करत असताना. परत एकदा सुरेख चेंडू होता परंतु तेवढ्या ताकदीने मात्र लॉंगॉनच्या दिशेने तटवलेला आहे. फिल्डर आला आणि सुंदर फिल्डिंग आणि हा मोठा झटका, मोठा हादरा आणि मोठा मासा गळाला लागतोय तो म्हणजे अक्षय काते. बात डीजे. जय सज्जा मारा करण्यासाठी समीर आरेकर कॅप्टन. उंच गेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने आणि हा दुसरा हादरा. समीर आरेकर कॅप्टन परततोय पॅव्हिलियन मध्ये. डीजे. काय मॅच होती आहे. उत्कृष्ट अशी कॅच इथे पाहायला मिळाली अभि घाटवळ याच्याकडून. एक चांगला असा खेळाडू इथे बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करतोय आपल्या संघासाठी. मॅन इन फॉर्म SYMDB संघाचा गौलवाडी गावचा अभि घाटवळ आणि खरोखरच त्यांनी कर्णधाराला माघारी धाडले आपल्या कॅच वरती. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू 4 धावा आणि 2 महत्वाचे गडी मात्र गारत. एक रनआउटच्या स्वरूपात आणि दुसरा मात्र कॅच आउट झालेला आहे तो म्हणजे समीर आरेकर. परत एकदा जय मारा करेल
मनीष वाजे एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु नाही, प्रयत्न असफळ होतोय, परतवून लावतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या ती एकने भर होईल. धावसंख्या आहे ती 5. 2 बाद 5 धावा. काय वाटतं सूरज, 2 बाद 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेर इथे झालेल्या आहेत आणि आता दुसऱ्या षटकामध्ये अभि घाटवल मला वाटतं येईल आपल्या संघासाठी गोलंदाजीचं दुसरं षटक घेऊन. तर किती धावा काढू शकतात अभिच्या या षटकामध्ये? अक्षय प्रथमेश सर, खरं तर अक्षय आजच्या दिवसातला एक सामनावीर गोलंदाज आहे आणि खरोखरच त्यांनी त्या सामनावीर गोलंदाजासारखीच गोलंदाजी आज दिवसभरात मात्र खेळलेली आहे आणि या सेमीफायनलमध्ये सेकंड सेमीफायनलमध्ये मात्र त्याला तशीच आणि त्याहूनही चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन जायचं असेल तर. नक्कीच अक्षय खेडेकर हा SYMDBचा एक नवा सितारा, युवा सितारा, खरोखरच तो एक चांगला गोलंदाज म्हणून नावा रूपाला आला आणि हा फटका फसलाय. बघूया मिड विकेटच्या दिशेने अंकेश, कॅच ड्रॉप होतोय आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली परंतु गोलंदाज अतिशय खरोखर करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ते अक्षयच गेल्या 2 सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते अक्षयच्या माध्यमातून. खरं तर आता आपण चान्स बनवला होता परंतु तो चान्स कुठेतरी मिस होताना दिसतो आपल्याला SYMDB या संघाकडून. अक्षय काय सुरेख गोलंदाजी करतोय, कुठेही एलिव्हेशन देत नाहीये बॅट्समनला, कुठलेही मोठे फटके खेळण्याचा चान्स देत नाहीये, तरी पण मात्र वावडुंगी मात्र चान्स घेणार. हा परत एकदा सुरेख असा चेंडू, स्लोवर वन पद्धतीचा हाताळलेला चेंडू, कुठेही बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, अंगाचा वेध घेऊन जाणारा चेंडू मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे मनीष वाजे आणि आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे ऋषिकेश वाजे. अनुभवी अशा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला SYMDB A आणि SYMDB B संघ, परंतु आता त्याच अनुभवी अष्टपैलू खेळाडूंना साथ लाभते ती अक्षय खेडेकर या युवा अष्टपैलू खेळाडूची. गेली अनेक वर्ष आपण पाहिलं SYMDB संघाकडून सर्व ऑलराऊंडर इथे नावा रूपाला आले आणि हा नवा ऑलराऊंडर त्यांनी इकडे सादर केला आहे अक्षयच्या माध्यमातून आणि अक्षयच्या बॉलिंगवरती हा मिस हिट झालेला आहे बाउंड्री लाईनवरती आणि सनीलच्या हातातून झेल सुटून चेंडू जातोय सीमारेषा पार. संघाला मिळतील 4 धावा. DJ वाटायला लागलंय. खरं तर चान्स होता परंतु तो मिसकम्युनिकेशनच्या मुळे मला असं वाटतं हा नशिबाचा चौकार मिळाला आहे तो म्हणजे ऋषिकेश याला आणि धावसंख्येत भर पडून धावसंख्या गगन भरारी घेते ती म्हणजे 13. पुढचा चेंडू अष्टपैलू अक्षय याचा आणि पुन्हा एकदा मिस हिट होतोय आणि मला वाटतं बॉलचा संपर्क काही झालेला नाही या बॅट सोबत आणि निर्धाव चेंडू तितकं चांगलं यष्टीरक्षण कर्णधार अनुभवी कर्णधार रोशन तांबडे यांच्या माध्यमातून संघाची वाढती धावसंख्या होती ती 13. काय सुरेख गोलंदाजी. पहिला हल्ला झाला, पहिल्या बॉलवर थोडीशी लेन चेंज केला आणि 4 चेंडू झालेले आहेत, 13 धावा झालेल्या आहेत. 2 आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे ते म्हणजे ऋषिकेश याने. 13 4 चेंडू 13 धावा आणि ऋषिकेश बघूया परत एकदा आपलं कोणतं असं बाहेर काढतोय आपल्या संघासाठी आणि किती धावा घेण्यात यशस्वी होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि हा मला वाटतं अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पंचांचा इशारा वाईड बॉल, संघाची वाढती धावसंख्या होती ती 14. आता शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया ऋषिकेश किती चांगला खेळ दाखवतोय आपल्या संघासाठी परंतु तितकाच चांगला थोडासा ऑलराऊंडर आपल्याला इथे पाहायला मिळतो. अक्षयच्या माध्यमातून सामनावीर ठरला होता तो पहिल्या फेरीमध्ये आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. परत एकदा अक्षय सज्ज मारा करेल ऋषिकेशसाठी. परत एकदा उंच उडालेला चेंडू, 3 फिल्डर जात आहेत आणि आता परत एकदा झेल भूदान झालेला आहे. मला असं वाटतं हा दुसरा चान्स मिळतोय तो ऋषिकेश याला आणि त्यात मध्ये 2 धावा घेण्यात यशस्वी होते तो म्हणजे ऋषिकेश. वाढती धावसंख्या 16. काय मॅच सुरू आहे सेमीफायनलची मॅच. अतिशय अतितटीचे हे 2 संघ आणि या दोन्ही संघांकडून आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली ती अतिशय चांगली कामगिरी आणि त्याच चांगल्या कामगिरीमध्ये एक नवा सितारा, एक एमर्जिंग प्लेयर म्हणून नावारूपाला आला आपल्या गवळी समाजामध्ये तो म्हणजे अक्षय खेडेकर, मॅन फ्रॉम SYMDB. संघाची वाढती धावसंख्या आहे ती 16 आणि आता शेवटचा 1 चेंडू बाकी. स्ट्राईक बॅट्समॅन ऋषिकेश आहेत ते स्ट्राईकवरती. खरोखर ऋषिकेशच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये 1-2 हिट्स पाहायला मिळाल्या होत्या आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी बघूया ऋषिकेश काय करतायत.
दबाव दबाव आता मात्र पाहायला मिळतोय कुठेतरी आणि हा नो घोषित करतायत पंच. म्हणजे उघडा डोळे बघा नीट, या पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि तो पण या सेमीफायनल मधील शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल. नक्कीच असं वाटायला लागलंय की बक्षीस तर देत नाहीये ना अक्षय, कारण धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 17. एक चेंडू शिल्लक आहे, स्ट्राईकला असेल तो म्हणजे ऋषिकेश, मारा करेल अक्षय. सुंदर तटवलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने, तिथे फिल्डर आहे शनिल. परत एकदा काहीतरी मिसकम्युनिकेशन होताना पाहतोय आपण. हा गचाळ असा थ्रो 2चं रूपांतर 3 मध्ये करताना दिसत आहेत ते म्हणजे ऋषिकेश आणि मनीष. आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 20. 3 धावा घेण्यात यशस्वी झाल्या आणि धावसंख्ये एक बलकटी देताना दिसले, कारण 20 धावा माफक 20 धावांचं आव्हान असेल, 21 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे SYMDBB या संघासमोर. खरं तर सांगायला आवडेल मला सर की वावडुंगीची एक टीम मात्र फायनल मध्ये गेलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी आपलं तिकीट बुक केलेलं आहे, परंतु आता या सेकंड सेमीफायनल मध्ये सुद्धा सुरेख अशी स्कोरिंग करून 21 धावांचं आव्हान दिलेलं आहे. काय वाटतं? आव्हानाचा पाठलाग करताना SYMDB संघ आणि SYMDB संघ मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. त्याच्यामध्ये जय घाटवल असतील, अंकेश घाटवल असतील, कोण घाटवल बंधूंची जोडी आणि मॅन इन फॉर्म त्यांच्या संघाचा अभिषेक घाटवल याच्या खांद्यावरती त्यांच्या संघाची धुरा असेल आणि त्यांना 21 धावा काढणं तितकंच सोपं नसेल. परंतु नक्कीच घाटवल बंधू या स्पर्धेमध्ये या धावांचा पाठलाग करून फायनलचं तिकीट बुक करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. परंतु तितकाच चांगला संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्यांच्या तोडीस तोड अशी गोलंदाजी ज्यांच्याकडे आहे तो म्हणजे वावडुंगी. पुन्हा एकदा आपण इथे पाहतोय सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये सामना जिंकून फायनलला पोहोचलेले आहेत ते वावडुंगी. आता नक्कीच दुसऱ्या वावडुंगी संघाला सुद्धा ते तिकीट मिळतं का, की SYMDB हा संघ त्यांच्यावरती भारी पडतो, हे नक्कीच पाहण्यायोग्य राहील. नक्कीच नक्कीच, कारण आता आव्हान असेल 21 धावांचं आणि आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागेल जर SYMDBB या संघाला फायनलचं तिकीट गाठायचं असेल. आणि तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र आपल्याला वावडुंगी समीरची टीम सुद्धा करताना दिसणार, कारण एक टीमनी मात्र फायनलचं तिकीट बुक केलेलं आहे तर दुसऱ्या टीमचं सुद्धा स्वप्न असणार. आणि ह्या 2 झलालत्या ट्रॉफ्या मात्र आपल्या गावात ते घेऊन जाण्याचं स्वप्न बाळगूनच आता मात्र मैदानात उतरले ती काय असं वाटायला लागलंय कुठेतरी. आता मात्र प्रयत्न 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 करावे लागतील. हॅलो हॅलो, एक 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 करेक्शन आहे. पहिला चेंडू मला असं वाटतं गेलेला आहे डिक्लरसाठी, परंतु एक करेक्शन आहे. वावडुंगी टीम आणि SYMDB 19 धावसंख्या झालेली आहे आणि 20ला विन आहे. सो प्लीज दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. 20 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे SYMDB या संघाला. अभि खेडेकर, अभि घाटवळ स्ट्राईकला आहे आणि तो नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे महेश. बॉलर्स नेम निलेश. परफेक्ट आहे, कुठलीही चर्चा होणार नाही. तुमचा स्कोरर सुद्धा बसलेला आहे. सो प्लीज हा 20चा टार्गेट असेल तो म्हणजे SYMDBB या संघासमोर. पहिल्याच चेंडूचा सामना मात्र करत असताना महेश
महेशच्या बॅट मधून मात्र एक डिक्लरची धाव आलेली आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे निलेश. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूला मात्र सुंदर रीतीने तटवलेला आहे ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु गचाळ असा थ्रो. खरं तर नॉन स्ट्राईक एंडला हा थ्रो झाला पाहिजे होता, परंतु तो स्ट्राईक एंडला गेल्यामुळे कुठेतरी हा रन बक्षीस दिला जातोय. अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा. पहिल्या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. महेश सुरेख अशी बॅटिंग करत असताना 20 धावांची आवश्यकता आहे. 10च्या रनरेटनी खेळायचा आहे आणि कुठेतरी तो रनरेट मात्र ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. 2 चेंडू 3 धावा. परत एकदा ऑफच्या दिशेने सुंदर तटवलेला चेंडू आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. पंच घोषित करतायत या 2 धावा. वाढती धावसंख्या 5. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक झालेला आहे आणि 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती SYMDBB या संघाला 15 धावांची. कुठेतरी साजेशी खेळी होते की काय महेश कडून हे पाहण्यालायक आहे, कारण खरोखरच एक क्लास फलंदाज म्हणून तो नावारूपाला आलेला आहे. जरी दिसायला लहान असला परंतु त्याच्या भात्यात मात्र चांगले चांगले शॉट्स आहेत, क्लासिकल असे शॉट आहेत आणि त्याच्यात जोरावर मात्र तो SYMDBB या संघाचं मात्र नेतृत्व करत असतो. ओपनिंग मधून परत एकदा निलेश सुंदर रीतीने टोलवलेला चेंडू गॅप मध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा होत असताना पंचांकडे दाद मागत असताना आणि पंच मात्र तटस्थ. काय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. एवढा बॅकफुटला जाऊन शॉट खेळल्यानंतर मात्र त्याने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तारीफ करावी लागेल आणि अखेरीस मात्र डाय टाकली आपल्या संघासाठी आणि 2 धावा कमावलेल्या आहेत या चेंडूवर. वाढती धावसंख्या जी बिनबाद 7 धावा. अप्रतिम अप्रतिम सुंदर फिल्डिंग झाली होती. तेवढा सुंदर थ्रो होता, तेवढा सुंदर गॅदर सुद्धा केला होता विकेट किपर स्वतः कॅप्टन समीर आरेकर यांनी. हिट सुद्धा केला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट एवढी सुरेख होती की तो गडी बाद करण्यात अपयश आलेला आहे आणि महेश यशस्वी झालेला आहे. परत एकदा सज्ज. मूर्ती लहान पण कीर्ती महान. महेश परत एकदा ऑफच्या दिशेने तटवायचा होता. बॅटची एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन कडे जाणारा हा चेंडू देऊन जाईल एक डिक्लेअरची धाव. वाढती धावसंख्या आहे ती 8 आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकांमधील एकूण 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 चेंडू आणि 12 धावांचं इक्वेशन असेल ते म्हणजे श्री SYMDBB या संघापुढे. वावडुंगीकडून बॉलिंगचा मारा करत असताना निलेश परत एकदा उंच हवेत तो उडवलेला चेंडू 3 फिल्डरच्या मधोमध पडलेला आहे. 1 रन धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि हा गच्चाल थ्रो आणि बक्षीस दिलेले आहे ती म्हणजे एक डिक्लेअर धावेची. अशा प्रकारे धावा मिळतील त्या 3 आणि धावसंख्येत उछाल येताना 3 धावा आणि धावसंख्या होती ती बिनबाद 11 धावा. आता गरज असेल ती 6 चेंडू आणि 9 धावांची. आतापर्यंत सुरेख फलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे महेश खेडेकर याच्याकडून. काय अप्रतिम फलंदाजी करतोय, नावाला साजेशी क्लास दाखवतोय आपला. कुठेही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नाही. गॅपमध्ये मात्र खेळत असताना तो आपल्या संघासाठी धावा जमवत आहे आणि 11 धावा जमवण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजे महेश. आणि स्वतः या सर्वच्या सर्व धावा महेशच्याच आहेत. जे मागे उभे आहेत त्यांनी प्लीज SYMDBB चे जेवढे संघाचे सहकारी आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी जरा मागे व्हा, कारण डिक्लेअर झोनच्या अलीकडे उभे राहू नका. उद्या त्याच्यात वाद होऊ शकतो. प्लीज अंपायर पंचांची एक अपील आहे तुमच्यासाठी, प्लीज जरा कोऑपरेट करायचं आहे. काय मॅच चालली, काय बॅटिंग, काय बॉलिंग, आपल्याला काय फिल्डिंग पाहायला मिळते. जशी सेमीफायनल 2 आपण अपेक्षित केली होती तशीच मात्र सेमीफायनल आपल्याला आता इथे समोर सादर करत असताना 2 संघ श्री SYMDBB आणि वावडुंगी समीर. आता मात्र गोलंदाजी मार्कवर कोण येतं ते पाहण्यासारखं असेल आणि मला असं वाटतं गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो स्वतः समीर आरेकर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता मात्र
मागे जे SYMDB चे आहेत त्यांनी जरा बाजूलाच वा ना, एक साइडलाच या ना, तिकडे तिथनं हटूनच जा ना प्लीज. जय रिक्वेस्ट आहे प्लीज. अंकेश समीर आरेकर मारा करेल, मला असं वाटतं या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे अभि. परत एकदा सुरेख तोडवलेला चेंडू समोरच्या दिशेने, एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्याचा प्रयत्न, आत्महत्या, मोठा हादरा आणि हा गडी बाद. डीजे तो निष्प्रभ ठरला होता, कारण 14 धावा दिल्या होत्या त्याच्या गोलंदाजीमधून आणि आता मात्र त्याला त्याच धावा वसुली करायच्या आहेत, कारण आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 12 आणि 4 चेंडूमध्ये मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडूवर मात्र 2 धावा घेणं गरजेचं आहे. परंतु पाहूयात की कोणत्या पद्धतीने मात्र अक्षय या मॅच मध्ये खेळतोय, कारण समोर आहे एक स्टार अष्टपैलू खेळाडू जय घाटवळ. अक्षय सज्ज. समीरचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, परंतु त्याच्यात प्रयत्न फसतोय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता होते, परंतु विकेटचं सुद्धा पतन होतंय. अक्षयची ही आत्महत्या. डीजे वावडुंगी श्री SYMDB की वावडुंगी समीर. 2 चेंडू नंतर मात्र आपल्या समोर रिझल्ट असेल. कोण असेल सेकंड फायनलिस्ट श्रीकृष्ण चषक 2024 श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित
आणि हा लेगच्या डिक्लेअर झोन कडे तटवलेला चेंडू, परंतु पंच घोषित करतायत 1. डिक्लेअर धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 5 आणि आता षटकारचीच गरज आहे शेवटच्या चेंडूवर आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे जय घाटवळ, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि समोर मारा करण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे समीर आरेकर कॅप्टन आणि एक अष्टपैलू खेळाडू मधला हा द्वंद्व सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्ण चषक 2024. आतापर्यंत मात्र समीर आरेकर हवी होताना दिसतोय, परंतु जय घाटवळ आता मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. समीर आरेकर हा मारलेला आहे चेंडू, हवेत चेंडू ऑफच्या दिशेने आणि हा झेलबाद आणि सेकंड सेमीफायनलिस्ट ठरलाय तो म्हणजे वावडुंगी समीर. हा संघ दोन्हीही एकाच गावातले संघ मात्र आता फायनल मध्ये एकमेकांसमोर भिडणार आहेत आणि हा रेकॉर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते. मैदानातून सर्वांनी बाजूला